शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी, शेतमालाच्या हमीभावासाठी आणि दिव्यांगांना 6,000 रुपयाच्या मानधनासाठी तसेच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय हक्कासाठी महाएल्गार आंदोलनाची सुरुवात उद्या दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी बेलोरा येथून होत आहे। स्वतः बच्चू कडू ट्रॅक्टर चालवून नेतृत्व या आंदोलनाचे करणार आहेत। बेलोरा, आडगाव, यावली शहीद मार्डी मार्गे वर्धा येथे मुक्काम घेत आंदोलन 28 ऑक्टोबर रोजी नागपूर बुटीबोरी येथे धडकणार आहे। रॅलीचा प्रत्येक ट्रॅक्टर जय जवान जय किसान आणि तिरंगा झेंडा फडकवत स्वाभिमानाच्या घोषणांनी गजबजणार आहे। या रॅलीत हजारो ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि मेंढपाळ बांधवांचा सहभाग आहे। मेंढ्या, शेळ्या, बैलबंडी घेऊन ते बच्चू कडूंच्या सोबत नागपूरच्या दिशेने निघणार आहे। दरम्यान सोलापूरहून 20,000 बकऱ्या, मिरची आणि शेंगदाण्याचा खरडा, नाशिकहून कांदा व भाजीपाला, लातूरहून तूर डाळ, इतर भागातून हुरडा व अन्नधान्य पोहोचवण्याची व्यवस्था झालेली आहे। गावोगावात चिवडा बनवण्याचं काम देखील सुरू झालं आहे। संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र अर्थात सर्वच तयारीत उतरला आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने शेतकऱ्यांना आजतागायत दिलासा दिला नाही। ना कर्जमाफी, ना हमी भाव, उलट केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात कोसळला आहे। कापसाची आयात वाढल्याने देशांतर्गत भाव कोसळले तर सोयाबीनचा किमान आधारभूत भाव 5,335 रुपये असून सुद्धा शेतकऱ्यांना फक्त 500 ते 3,000 च्या दरम्यान विक्री करावी लागते। हा कोणता आत्मनिर्भर भारत असा प्रश्न शेतकऱ्यांच्या प्रत्येक तोंडावर दिसत आहे। असा देखील प्रश्न या आंदोलनादरम्यान विचारला जाणार आहे। बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली याआधीही राज्य हलवणारी आंदोलने झाली आहे। रायगडच्या पायथ्याशी 3 दिवस अन्नत्याग, लोकप्रतिनिधींच्या घरावर टेंबा आंदोलन, मोजरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सानिध्यात 7 दिवस अन्नत्याग, डॉक्टर भाऊसाहेब देशमुखांच्या पवित्र भूमीतून पापड ते चिखलगवान पायदळवारी आणि महाराष्ट्रभर 4,900 किमीची शेतकरी हक्क यात्रा। तरीही शासनाने शेतकऱ्यांच्या बाजूने ठोस पाऊले उचललेले नाही, म्हणून हा एल्गार यावेळेचा आरपार असल्याचा बोलले जात आहे। या आंदोलनाचा बेलोरा ते नागपूर असा 182 किलोमीटरचा प्रवास ठरवण्यात आला आहे। अडगाव, यावली शहीद, डवरगाव फाटा, वर्धा, पवनार, सेलू, केळझर, खडक आणि शेवटी बुटीबोरी येथे हा प्रवास थांबेल। हजारो ट्रॅक्टर, ढोल ताशांचा गजर, झेंडे फडकवणारे शेतकरी असा हा दृश्य समूह महाराष्ट्राच्या भूमीवर लोकशाहीचा झंझावात निर्माण करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। या महाएल्गार आंदोलनात राज्यातील सर्व प्रमुख शेतकरी नेत्यांनी एकत्र पाठिंबा दिला आहे। यामध्ये ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंदिया, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष स्वामीनाथन शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, अखिल भारतीय किसान सभेचे डॉक्टर अजित नवले, प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू, अखिल भारतीय किसान सभा प्रगत मंचचे काँग्रेट राजन क्षीरसागर, अध्यक्ष किसान ब्रिगेडचे प्रकाश पोहरे, ऑल इंडिया पॅन्थर सेनाचे दीपक केदार, स्वराज्य पक्षाचे प्रशांत डिक्कर, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनाचे विठ्ठल राजे पवार आदी उपस्थित राहणार आहे। या नेत्यांची एकजूट म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाचा एल्गार आहे असेही यावेळी बोलण्यात आले। ही लढाई अंतिम असा बच्चू कडूने इशारा दिला। आता हा महाएल्गार शेतकऱ्यांच्या न्यायाचा आहे। ही लढाई शेवटची आहे, आम्ही मागे फिरणार नाही असे बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले। बेलोराहून निघणारी ही रॅली केवळ शेतकऱ्यांची नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक कष्टकरी परिश्रमी माणसाचा आवाज बनणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती।